केलं बनतेच्या नेतृत्वात, अन्य कोणी आंदोलन केल्याचं उदाहरण नाही. बोधगयेच्या आंदोलनात आम्ही सहभागी होतो. आज बोधगयेच्या आंदोलनाच्या माध्यमातून वंदना संघाने जे डॉक्युमेंट निर्माण केलेलं आहे, ते डॉक्युमेंट आज सर्वांना उपलब्ध आहे. ते डॉक्युमेंट फक्त वंदना संघाच्या आंदोलनाचं नाही आहे. जर आंदोलन यशस्वी झालं तर नवीन कायदा कसा असावा याचं प्रारूप पहिल्यांदा त्या डॉक्युमेंटने 2006 साली 10 साली देण्यात आले. आम्ही त्या आंदोलनात आहोत, कालही होतो, आजही आहोत. जोपर्यंत मुक्त होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू आहे. सांगायचा अर्थ असा की वंदना संघाने भूमिका स्वीकारलेली आहे प्रबोधनाची. त्याकरता प्रकाशन संविधान सभा डिबेट्स मराठीमध्ये अवेलेबल आहे. कधीच नव्हतं मराठीमध्ये. सरकारने हिंदी आणि इंग्रजीमधून प्रकाशित केलं. कोणाला माहीतही नव्हतं की अशा प्रकारचे काही डिबेट्स अस्तित्वात आहेत. आणि मग प्रश्न नेहमी उपस्थित होत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माण कसे काय सांगणार आपण, काय सांगणार. समजा ज्यांनी डिबेट्स वाचले नाही त्याला म्हटलं की प्रस्थापित करा की डॉक्टर आंबेडकर संविधानाचे निर्माते आहेत, काय सांगेल ती. इमोशनली बोलू आपण, परंतु नॉट विथ फॅक्ट्स अँड फिगर्स. तथ्याने ती विधान समर्थित नाही. जोपर्यंत तथ्य फॅक्ट्स जोपर्यंत आपल्या अध्ययनात नसतील तोपर्यंत इमोशनला काही अर्थ नसतो. आणि मग त्याकरता डिबेट्स. वाटलं की जर याच पिढीला नाही पुढच्या पिढीलाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधानाच्या निर्माता आहेत असं संविधान सभा म्हणते, त्याच्या पलीकडे काय प्रूफ पाहिजे तुम्हाला. त्याच्या पलीकडे काय प्रूफ पाहिजे. त्या संविधान सभेमध्ये स्मृती महार स्मृती असं म्हटलं गेलं, त्याच्या पलीकडे आणखी तुम्हाला काय प्रूफ पाहिजे. ज्या संविधान सभेमध्ये या स्मृतीला मी भीम स्मृती म्हणतो असं म्हटलं गेलं, याच्या पलीकडे आणखी तुम्हाला काय प्रूफ पाहिजे. ज्या संविधान सभेमध्ये पंडित गोविंद मालवीय सारखा माणूस म्हणतो की मी डॉक्टर आंबेडकरांना आधुनिक म्हणून म्हणतो आणि सन्मानाने गौरवाने म्हणतो, आणि दुसरा सदस्य म्हणतो की डॉक्टर आंबेडकरांना म्हणणं कदाचित आवडणार नाही कारण त्यांनी स्वतः मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. या चर्चा जेव्हा संविधान सभेमध्ये होतात, या चर्चा डिबेट्स वाचल्याशिवाय करतील का. बाहेर कुठे अवेलेबल आहेत का. डॉक्टर आंबेडकरांच्या लिखाणातही अवेलेबल नाही आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या लिखाणातही याचा उल्लेख कोणी वाचलेला आहे का की मला म्हणून म्हटलं गेलं, या स्मृतीला संविधानाला महार स्मृती म्हटलं गेलं, या संविधानाला भीम स्मृती म्हटलं गेलं, असं डॉक्टर आंबेडकरांच्या लिखाणात उल्लेख वाचला का कोणी. कुठे उल्लेख आहे हे संविधान सभे. आणि हे उल्लेख काय सांगतात की संविधानाचा निर्माता डॉक्टर आंबेडकर म्हणून तो त्यांना म्हणून म्हटलं गेलं ना, म्हणून तो त्या स्मृतीला महान स्मृती म्हटलं गेलं ना. त्याच्या प्रकाशनाचं काम कोणी केलं. वंदना संघाने केलं नाही, तुम्ही लोकांनी जर त्याच्याकरता ॲडव्हान्स पैसे दिले नसते तर वंदना संघाची ताकद नाही आहे. 30-40 लाखाचा प्रकल्प 30-40 लाखाचा प्रकल्प चालवायचा आणि एवढं मोठं काम तर ताकद नाही वंदना संघाची. कदाचित बौद्धिक क्षमता असेल म्हणून अनुवाद झाला. बौद्धिक क्षमता असेल वंदना संघात, परंतु फायनान्स नव्हता आमच्याकडे. तुम्ही लोकांनी विश्वास दाखवला. 1200 सदस्यांनी ॲडव्हान्स पैसे दिले. 1200 सदस्यांनी ॲडव्हान्स पैसे दिले. ज्या लोकांना वंदना संघाचं नावही माहीत नाही अशा लोकांनी पैसे दिले आणि विचारणा केली. क्रेडिबिलिटी आहे वंदना संघाची, क्रेडिबिलिटी. विचारणा केली की पैशाने अडलेलं आहे का काम. आणि उशीर होतो ना, कारण एवढं मोठं काम आम्ही केलं नव्हतं. सांगितली 1 तारीख, 2 महिने उशीर झाला, फोनही आले उशीर होत आहे. म्हटलं सॉरी म्हणतो, गरज असेल तर पैसे वापस करतो तुमचे. जर गरजच असेल तुम्हाला तर पैसे वापस हे करतो. ती कमिटमेंट होती. सांगायचा अर्थ असा की वंदना संघाच्या ज्या कमिटमेंट्स आहेत त्या अशा पद्धतीच्या कमिटमेंट्स आहेत. आम्ही अशा पद्धतीने काम करतो आणि आमच्याकरता प्रबोधन फार महत्त्वाचं आहे. म्हणून तर आमचे डांगरे साहेब, आमचे लोखंडे साहेब या मासिकाला म्हणतात जिवंत माणसांचं मासिक. काय म्हणतात याला. आम्ही भूतकाळात नाही जगत, कधीच नाही. हा अंक जर कोणी चालला तर या अंकात केवळ भूतकाळ आहे असं कोणी म्हणू शकतं का. बाबासाहेब किती महान होते, धम्म किती महान होता असं आहे, परंतु त्याचे रेलेव्हन्सेस वर्तमानात आहेत आणि त्याचा संबंध भविष्याशी जोडला जातो. धम्मघोष कधीही भूतकाळात जगला नाही. धम्मघोष भूतकाळातून शिक्षा प्राप्त करतो.
धम्मघोष भूतकाळाला वर्तमान काळाशी जोडतो आणि त्यातून भविष्याची दिशा निर्देशित कशी होईल याचे प्रयास करतो. म्हणून धम्मघोष 18 वर्षापासून जिवंत आहे. असं जिवंत नाही आहे. हे जर नसतं, वर्तमानाशी जर धम्मघोष संबंधित नसता, यातून जर भविष्याच्या दिशा दिग्दर्शित झाल्या नसत्या, धम्मघोष जिवंत राहण्याचं काही कारण नव्हतं. धम्मघोष केव्हाच मरण पावलेला जिवंत आहे. लोक वाचतात म्हणून जिवंत आहे. लोक वाचतात म्हणून जिवंत आहे, नाही का? लोक रेफर करतात म्हणून जिवंत आहे. विलास कुठे आहे? विलास उपस्थित आहे. हा एक आमचा, ज्याला आम्ही म्हणतो की ॲक्टिव्हिस्ट आहे. कांबळेजी ॲक्टिव्हिस्ट आहे. मला मराठी अनुवाद कळत नव्हता ॲक्टिव्हिस्ट शब्दाचा, सोशल ॲक्टिव्हिस्ट शब्दाचा. एक दिवशी सहज जागा झालो आणि अनुवाद सापडला. मला विलासी प्रतिमा माझ्या नजरेसमोर उभी राहिली उठल्याबरोबर, आणि अनुवाद सापडला की लढाऊ कार्य लढतो आहे. तो या मासिकात लिहितो आहे. एका महिन्याच्या मासिकाचं संपादन करतो आहे आणि तो म्हणतो की आमच्या कार्यकर्त्याकरता हे रिसोर्स मटेरियल आहे. याच्यापेक्षा आणखी मान्यता काय पाहिजे आता गोष्टी? जर आमच्या समाजातील एक सोशल ॲक्टिव्हिस्ट याच्याशी जुळलेला असेल, याचं संपादकत्व करत असेल आणि या अंकाला रेफरन्स मटेरियल म्हणून, रिसोर्स मटेरियल म्हणून आपल्या आंदोलनात वापरत असेल, तर यापेक्षा अधिक या अंकाला तुमची मान्यता नको मला. चांदे साहेब, आपण आता पोहोचलो, आता आपण बोलू शकतो. तुम्ही काय करू माहित नाही, मला त्याची मान्यता पाहिजे. चहांदेपेक्षा त्या विलासची मान्यता या अंकाकरता मला अधिक महत्त्वाची आहे, आणि जी वंदना संघाच्या धम्मघोषने अचीव केलेली आहे. विलाससारखा माणूस जेव्हा दरवर्षी संपादक म्हणून एक अंकाचं संपादन करतो आणि त्याचे विषय असतात अनऑर्गनाइज्ड लेबर, ज्याच्या संबंधी कोणी लिहित नाही, असंघटित कामगार हे त्याचे विषय आहेत, धरणग्रस्त लोकांचे प्रश्न हे त्याचे विषय आहेत, विकासाच्या नावावर विस्थापित झालेल्या लोकांचे प्रश्न हे त्याचे विषय आहेत. कदाचित आपण आपल्या समाजाविषयी बोलतो, तो सर्वच विस्थापिताविषयी बोलतो, सर्वच धरणग्रस्ताविषयी बोलतो, तो नाही का, सर्वच असंघटित कामगाराविषयी बोलतो. ते अधिक महत्त्वाचं आहे की नाही आपल्यासाठी? तो सर्वसमावेशी आहे. आणि त्याला जर या धम्मघोषचं महत्त्व अशा पद्धतीने कळत असेल तर मला धम्मघोषचं क्रेडिट म्हणतो, धम्मघोषचं श्रेय म्हणतो. अशा पद्धतीने या धम्मघोषचा प्रवास गेल्या 18 वर्षापासून सुरू आहे. नवीन नवीन लोक जुळतात, आम्ही प्रयोग करतो. या मासिकाचा संपादक मी नाही आहे, सॉरी, मागच्या महिन्याच्या मासिकाचा संपादक मी नव्हतो. संपादकीचा फोटो नाव दिसेल कव्हर पेजवर पहा. छाया खोबराकडे उभी आहे, मागच्या पेजवर पहा. हा तुमच्याकडे मासिक आहे, छाया खोबराकडे. ही मागच्या अंकाची संपादिका होती. मला महिलांच्या प्रश्नावर लिहायचं आहे, मला फोरम कुठे अवेलेबल आहे, मला कुठे माध्यम अवेलेबल आहे? म्हटलं आमचं मासिक आहे, लिहा तुम्ही, आणि मग महिलांच्या प्रश्नावर तो इश्यू निघाला. पाहिजे की नाही असं माध्यम एक आपल्याकडे? युवकांसाठी पाहिजे की नाही, महिलांसाठी पाहिजे की नाही, विस्थापितांसाठी पाहिजे की नाही, पाहिजे की नाही, गेल्या पाहिजेत की नाही सगळ्या गोष्टी? हे वंदना संघाचं काम आहे. आणि आम्हाला वाटतं की आम्ही जे काही करतो ते बाबासाहेबांप्रती, बुद्धाप्रती, धम्माप्रती, बाबासाहेबांच्या फिलॉसॉफीप्रती, ज्याला आम्ही मानव मुक्तीची फिलॉसॉफी म्हणतो, संविधानाप्रती, लोकशाहीप्रती प्रामाणिक राहून आम्ही हे करतो. आणि यामध्ये आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारत नाही. धम्मघोषमध्ये जे मी सांगितलं याच्या विरोधी एक शब्दही तुम्हाला कुठे सापडणार नाही. वैचारिक भिन्नता असू शकेल, लोकशाही भिन्न भिन्न पद्धतीने मांडली जाऊ शकेल, परंतु लोकशाहीचा विरोध करणारच आम्ही विरोध. भिन्न भिन्न असू शकतात ना व्याख्या, एका दृष्टी भिन्न भिन्न पद्धतीने मांडू. विचार विरोधी मताचा आदर करू नये, त्यांना स्थान देऊ नये, कारण लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये विरोधी मताच्या प्रदर्शनाचा प्रत्येकाला अधिकार आहे. असं असताना धम्मघोषमध्ये आम्ही मात्र काही गोष्टींविषयी अत्यंत आग्रही आहोत. आणि म्हणून कदाचित तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने इथे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांच्याही सहभागाने, प्रत्यक्ष सहभागी आहेत असं नाही, इथे एवढी नावं आहेत ते त्याच्याशी सदस्य नाही आहेत.
याच्या पलीकडे जो मोठा समाज आहे त्याचा आश्रय या धम्मघोषला आहे. म्हणून हे मासिक जिवंत आहे. तुमच्या पुरतं सीमित नाही आहे, इथे येणाऱ्यांपुरतं सीमित नाही. जे इथे येत नाहीत त्यांचे पुढे त्यांच्यापर्यंत मासिक पोहोचतं, त्यांच्यापर्यंत जातं, तेही वाचतात, तेही आपल्या प्रतिक्रिया देतात, तेही बोलतात. आणि धम्मघोष ही वंदना संघाच्या अनेक ओळखीपैकी आज एक ओळख झालेली आहे. वंदना संघ धम्मघोषच्या नावाने ओळखला जातो आणि धम्मघोष वंदना संघाच्या नावाने ओळखलं जातं. अशा पद्धतीने या मासिकाची वाटचाल सुरू आहे. या मासिकाचा विषय आहे 15 ऑगस्ट 2025 सवर्णांच्या स्वातंत्र्याच्या सत्तास्थापनेचा वर्धापन दिवस. हा विषय का निवडला? हा विषय एवढ्याच करता निवडला, 15 ऑगस्ट झेंडे लावले जातात, स्वातंत्र्याचा महोत्सव मानवला जातो. 15 ऑगस्ट आता नरेंद्र मोदी याला सुवर्ण महोत्सव म्हणतात, आम्ही याला 75 डायमंड जुबिली म्हणतो, नाही का? अशा पद्धतीने कोणी अमृत महोत्सव म्हणतो, कोणी काही म्हणतं, मानवलं जातं. डॉक्टर आंबेडकर या ग्रंथामध्ये म्हणतात, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स मध्ये म्हणतात. एक प्रश्न तो अजूनही सुटलेला नाही आहे. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? डॉक्टर आंबेडकरांना प्रश्न विचारले जातात. भारताचे लोक प्रश्न विचारत नाहीत, विदेशी लोक प्रश्न विचारतात आणि विदेशींना उद्देशून ते म्हणतात. काय प्रश्न विचारला गेला डॉक्टर आंबेडकरांना? गांधींच्या नेतृत्वात सुरू असलेल्या स्वातंत्र्य संग्रामात तुम्ही का सहभागी होत नाही? हा प्रश्न होता. सगळ्यात मोठे नेते सहभागी झालेले आहेत, तुम्ही का सहभागी होता? तुम्हाला स्वातंत्र्य नको आहे का? त्यांना डॉक्टर आंबेडकर म्हणतात की गांधींना तुम्ही एक प्रश्न विचारावा. कोणता प्रश्न विचारावा? हे स्वातंत्र्य कोणाचं? हे स्वातंत्र्य कोणाचं? हा प्रश्न विचारावा. का हा प्रश्न पडतो आंबेडकरांना? गांधींना का पडत नाही? आंबेडकरांना हा प्रश्न का पडतो? कारण आंबेडकर म्हणतात आम्ही भारताची प्रजा आहोत. गांधी भारताची प्रजा आहे, ब्रिटिशांचं शासन आहे. आंबेडकरही भारताची प्रजा आहे. कोणालाही प्रजेचं स्टेटस नको असतं. प्रजा म्हणजे दुसऱ्याद्वारा शासित, आणि तेही परकीय सत्तेची प्रजा. आपलाच राजा असेल तर एक वेळ सहनही होईल, परंतु परकीयने आमच्यावर सत्ता गाजवावी. मीही गुलाम आहे, गांधी गुलाम आहे. आम्ही दोघेही कोणाचे गुलाम आहोत? ब्रिटिशांचे गुलाम आहोत. मान्य आहे, ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्ती मलाही पाहिजे, परंतु मला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्ती पाहिजे. त्याच सोबत मी गांधींना प्रश्न विचारतो, जे गांधी वैष्णव जनतो तेने कही जो पीर पराई जाणे असं म्हणतात. प्रसिद्ध भजन आहे, नरसिंह मेहताचं भजन आहे. हे गांधीजींचं अत्यंत आवडतं भजन आहे. वैष्णव जनतो तेने कहिए जो पीर पराई जाने रे. आणि कबीर म्हणतात कबीर सोई पीर है जो जाने पर पीर. कबीर काय म्हणतात त्याच्या आधी, गांधींच्या आधी, पीर सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर ना जानी वो का पीर पे पीर. पीर कोण? जो पीर हा शब्द जे मुसलमानाचे दर्गे वगैरे असतात त्यांना उद्देशून पीर शब्द आहे, आणि दुसरा पीर जो शब्द आहे हा माणसाच्या व्यथा वेढण्याकरता आहे. पीर सोई पीर है जो जाने पर पीर. पर पीर म्हणजे दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याच्या वेदना जाणतो तो. जो पर पीर ना जाणी, जो दुसऱ्याच्या व्यथा वेदना दुःख जाणत नाही, वो का पीर पे पीर. त्याला पीर का म्हणावं? ते कबीर म्हणतात. गांधींचं नरसिंह मेहताचं भजन तेच आहे. परंतु गांधींना कधी आमची पीर जाणवली का? गांधींना कधी आमचं दुःख जाणवलं का? गांधींनी कधी आम्हाला म्हटलं का की भारत स्वतः, आंबेडकरांनी प्रश्न विचारला, भारत स्वतंत्र झाल्यावर आम्ही म्हणजे फक्त पददलित नाही, आम्ही म्हणजे शूद्र, आम्ही म्हणजे अस्पृश्य, आणि आम्ही म्हणजे महिला. कारण वर्ण व्यवस्थेने शूद्रांना गुलाम केलं, वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्थेने अस्पृश्यांना गुलाम केलं, आणि पितृसत्ताक व्यवस्थेने स्त्रियांना गुलाम केलं. पितृसत्ताक व्यवस्थेने स्त्रियांना गुलाम. काय स्वतंत्र भारतात आम्हाला मुक्ती मिळेल? आम्ही स्वतंत्र होऊ का? जर गांधी याचं आश्वासन देत असतील, मी जाईन गांधी बरोबर, मी लढेन,
मलाही ब्रिटिशांचं राज्य नको, म्हणून तर 1930च्या नोव्हेंबरमध्ये, कदाचित तारीख 20 नोव्हेंबर असावी, गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकर भाषण देताना म्हणतात, तुम्ही निघून जा इथून, तुमची गरज नाही. 150 वर्ष राज्य केल्यानंतरही जर तुम्हाला आमच्या सामाजिक स्थितीत परिवर्तन करण्यासाठी काही उपाय शोधता आला नसेल तर मी तुमच्यावर आरोप करतो की तुम्ही आमचे मुक्तिदाता नाही आहे. लोक म्हणतात ब्रिटिशांनी शिक्षण दिलं, अमक दिलं, तमक दिलं. कदाचित ब्रिटिशांवर असा आरोप केला जातो की आमच्या मुक्तीकरता नव्हतं, ते त्यांचं राज्य अधिक सक्षम व्हावं त्याकरता असू शकेल. कारण आमच्या मुक्तीकरता काय केलं असा आरोप करताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात, गो अवे, वी डोंट वॉन्ट युअर स्टेट. आम्हाला तुमचं राज्य नको आहे. काय पाहिजे मग? जाताना इथे डेमोक्रेसी द्या. त्या डेमोक्रेसीत आम्हाला मताचा अधिकार द्या. त्या डेमोक्रेसीत आम्हाला सत्तेत सहभागी व्हायचा अधिकार द्या. आमची मुक्ती आम्ही करून घेऊ. आमची मुक्ती आम्ही करून घेऊ. आणि मग असा प्रस्ताव मांडताना ब्रिटिशांनी दिलेल्या स्वतंत्र मताचा अधिकार जर गांधी काढून घेत असतील तर गांधी आमच्या मुक्तीसाठी लढत होते का? 1932 सालीच काढून घेतलं ना स्वतंत्र मताचा अधिकार. आणि काय दिलं आम्हाला? काय दिलं आम्हाला? संयुक्त मतदारसंघ दिलेत आणि राखीव जागा दिल्यात, ज्या आज केवळ राखीव जागा आहे नाही का? आज काय राखीव जागा आमच्यावर. काय या राखीव जागेवर कांदे साहेब, काय या राखीव जागेवर आंबेडकरांच्या विचाराचा माणूस निवडून जाऊ शकतो? एकी झाली तरी जाऊ शकतो. कारण एकी जरी झाली तरी या मतदारसंघात जे मतदार असतील त्यामध्ये आंबेडकरी अल्पसंख्याक आहेत, त्यामध्येही अल्पसंख्याक आहेत. अडचण तिथे आहे. अडचण समजून घ्या. लक्षात येतं का? म्हणजे अनुसूचित जातीमध्येही आंबेडकरी विचाराचे लोक अल्पसंख्याक आहेत. हे राजकारण या आंबेडकरांचे राजकारण या दृष्टीने पाहावं लागेल. आणि मग त्यामुळे गांधी आमचा मुक्तिदाता होऊ शकतो का? मग गांधींच्या स्वातंत्र्यात आमचं मुक्ती आहे का? त्यामुळे आंबेडकरांनी नाकारलं, पण तरीही देश स्वतंत्र झाला. आंबेडकरांना संविधान निर्माणाची संधी मिळाली. काही हक्क आणि अधिकारांच्या हमी आम्हाला मिळाल्या. संविधानाने मुक्तीची हमी दिली, संविधानाने मुक्त नाही केलं आम्हाला. संविधानाने काय दिलं? फंडामेंटल राईट्सची हमी दिली. लागू करणं कोणाच्या अधीन आहे? सरकारचे. म्हणून तर डॉक्टर आंबेडकर म्हणतात ना, संविधान कितीही चांगलं असलं तरी राबवणारे किती चांगले आहेत यावर त्याचं यश अपयश अवलंबून असेल. संविधान अस्तित्वात असतानाही काही विपरीत घडलं तर कृपा करून संविधानाला दोष देऊ नका. संविधान वाईट आहे असं म्हणू नका. आणि अध्यक्ष महोदय, संविधान सभेत बोलतात ते डॉक्टर आंबेडकर, आणि अध्यक्ष महोदय, मला असं म्हणायची परवानगी असेल तर मी असं म्हणेन की द मॅन इज वाईल्ड, VILD. द मॅन इज वाईल्ड म्हणजे काय? तो माणूस अधम आहे म्हणून त्याच्या ती आगपेटी आहे, तो झोपडीला आग लावतो. तो जर अधम नसता तर झोपडीमध्ये मेणबत्ती पेटवली असती. तो जर अधम नसता तर झोपडीमध्ये काय केलं असतं त्याने? मेणबत्ती पेटवली असती. अधम आहे म्हणून तो काय करतो? त्याच आगपेटीचा, त्याच संविधानाचा उपयोग करून आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे. मग आम्ही स्वतंत्र आहोत का? स्वतंत्र होतो का आरंभापासून, संविधान लागू झाल्यापासून? कारण त्याच वेळी डॉक्टर आंबेडकरांनी हेही सांगितलं आहे आपल्याला. काय सांगितलेलं आहे? की दानात जर अधिकार मिळाले तर त्याचं कोणालाही मोल नाही आहे. डॉक्टर बसलेल्या घोरपडे इथे, घोरपडेंना विचारू त्यांच्या डॉक्टरांच्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून की फुकट दिलेलं औषध लोक फेकून देतात की ग्रहण करतात? काय करतात डॉक्टर? त्याची काही किंमत असते का कोणाला? हे अनुभव आहे. मग आम्हाला तर दानात मिळालं. बसलो आम्ही निवांत. बाबासाहेबांनी लिहिलं संविधान, खबरदार कोणी हात लावाल तर संविधानाला हात छाटून जातो. पण ते लागू झालं पाहिजे त्याच्याकरता. आमचे हक्क हिरावून घेतात त्याकरता. मजेदार आहे. आमच्या लोकांकडे आम्ही गेलो सर, तुम्हाला सांगतो अनुभव म्हणून. म्हणजे आमचेच लोक आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना आमचं म्हणावं का मोठा प्रश्न आहे. आमच्या मतावर म्हणण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केलेल्या त्या आरक्षित सीटवर
निवडून गेलेला माणूस आमचा की आमचा नाही कसं ठरवणार? आम्हाला प्रश्न आहे. कोणत्या सीटवरून गेला तो? आरक्षित सीटवरून गेला. बरोबर आहे. मग आरक्षित सीटवरून मला वाटतं 84 खासदार आहेत आपले, नाही का? किती? 84. बरोबर आहे. ठीक आहे. तर हे आमचे की आमचे नाहीत कसं ठरवणार आपण? कारण तो म्हणतो मी आरक्षित जागेवरून निवडून आलेला आहे, संविधानाने दिलेल्या आरक्षित जागेवरून मी निवडून आलेलो आहे. मी म्हणू शकतो का तो माझा माणूस आहे? मी म्हणू शकतो. उदाहरण सांगतो का नाही म्हणू शकत. ज्यावेळी 80च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा, मी तामिळनाडूचं अभिनंदन करतो आज, कारण कालच्या पेपरमध्ये मी बातमी वाचली की तामिळनाडू राज्याने, पहा लोक कसे निर्णय, तामिळनाडू राज्याने केंद्र सरकारने 2020 साली घोषित केलेलं राष्ट्रीय शिक्षण धोरण नाकारलं आणि स्वतःची पॉलिसी घोषित केली. तुम्ही वाचा, टाइम्स ऑफ इंडियाला बातमी आहे. काल स्वतःची पॉलिसी घोषित केली की नाही केली? तामिळनाडू राज्य रिस्क घेऊ शकतं. का घेऊ शकतं? कारण त्यांना आपल्या लोकांचं भवितव्य पाहिजे. या पॉलिसीमध्ये भवितव्य दिसत नाही. आणि मग कधी कधी इंटेलेक्च्युअल्स, चांदे साहेब, इंटेलेक्च्युअल्स, महाराष्ट्राने जी माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती नवीन पॉलिसी राबवण्याकरता, त्या समितीमध्ये आंबेडकराईट म्हणवणाऱ्या माणसांनी धोरण राबवल्याला अनुमती दिली. खंडारे साहेब, कसं होईल? हे सगळं आहे. आणि मग मी तुम्हाला सांगत होतो, काय सांगत होतो की जेव्हा पहिल्यांदा मोठं सुंदर नावं असतात, कारण अमृत महोत्सव, अमकं तमकं, वंदे भारत एक्सप्रेस, किती नावं सुंदर आहेत ना, सुंदर वाटतात नाही का? हा, महिला कोणती योजना, तिथं आरक्षणासंबंधीचं काय नाव आहे त्याचं? आरक्षण दिलं लोकसभेत वगैरे, महिला बंधन योजना, काय नाव? काहीतरी असं चांगलं नाव आहे. मी तुम्हाला सांगत होतो की 80च्या दशकामध्ये 80च्या दशकामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीचं प्रपोजल आलं. स्वयं अर्थप्रबंधित विद्यापीठ, म्हणजे खाजगी विद्यापीठ, पण त्याला नाव काय दिलेलं आहे? स्वयं अर्थप्रबंधित. याचा जो सांगितला जात नाही तो अर्थ असा आहे की आम्हाला सरकारचा पैसा नको, विद्यापीठ स्थापन करायचं आहे, आम्हाला सरकारचा पैसा नको, पण सरकारचं नियंत्रणही नको. हे सांगत नाही त्याच्यात, हे नाही म्हणत आम्हाला सरकारचा पैसा नको, पण आम्हाला सरकारचं नियंत्रणही नको. मग आम्हाला स्वातंत्र्य कशाचं पाहिजे? विद्यापीठ स्थापन करण्याचं. स्वातंत्र्य कशाचं पाहिजे? आमचा कुलगुरू नियुक्त करण्याचं, अभ्यासक्रम नियुक्त करायचं, शिक्षक आणि गैरशिक्षक स्टाफ नियुक्त करण्याचं, आणि कोणाला प्रवेश द्यावा, फी किती आकारावी, हे सगळं स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे. त्याचं नाव होतं सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीज. म्हणजे चला, आंबेडकरांच्या शिक्षण सर्वांना समान शिक्षण, हे बाबासाहेबांचं धोरण आहे. करतील आमचे लोक विरोध, गेलो आम्ही, त्यात मांडता का? आपला इथे आमदार तयार झाला, काय नुकसान होतं मला माहित नाही. गंमत म्हणून आम्ही गडकरींकडे गेलो. गडकरी त्यावेळी म्हणजे मजेदार आहे आपले लोक, चांदे साहेब, तुमचा अनुभव माझे अनुभव असे मोठे मजेदार आहेत. गडकरी त्यावेळी विधान परिषदेचे सदस्य होते, आणि या विधान परिषदेचे सदस्य होण्याकरता त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रोफेसर्स असोसिएशनने देशपांडे सभागृहात मोठा कार्यक्रम आयोजित करून सपोर्ट घोषित केलेला होता. आता प्रोफेसर तुम्ही नाही म्हणत स्वतःला, प्रोफेसर इंटेलेक्च्युअल नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मग प्रोफेसर जर इंटेलेक्च्युअल नसेल या समाजात, तर इंटेलेक्च्युअल कोणाला केला होता की नाही? तो काय का माझा? आणि मग धम्मघोषने अंक काढला. त्या अंकाचं टायटल होतं ब्राह्मण पुरोहिताच्या उपस्थितीत आंबेडकरवाद्यांकडून आंबेडकरांची हत्या. आणि तो अंक इतका क्रिटिकल ठरला त्यावेळी, जेव्हा गडकरी पहिल्यांदा विधान परिषद गेले तेव्हा तो अंक काढला, आणि ते शिक्षक
बनते ससाई मला क्या लिखते हो आप, मारेंगे लोग आपको। ठीक है भी मारेंगे तो मारेंगे, क्या फर्क पड़ता है, मारेंगे तो मारेंगे, क्या फर्क पड़ता है, बोलने बनते तो क्यों लिखते हो ऐसे। बोले भाई जो है वो है, भाषा है, इसके सिवा मुझे दूसरा कुछ सूझा नाही, तो मैंने लिख दिया टायटल असं, लिहिलंच नाही वंदना सरांना, केलं त्यावेळी। आणि मग गडकरीकडे गेलो, गडकरीने चहा पाजला छानपैकी, बसवलं आदर सत्कार, त्यांनी दगाच्या बाहेर अर्धा तास नाही बसवलं आम्हाला, लगेच आम्हाला बोलावलं आतमध्ये। कदाचित आमच्या आमदाराकडे गेलो तर अर्धा तास बाहेर वाट पाहावी लागेल, वाट पाहावी लागेल अर्धा तास बाहेर, पण त्याने बसवलं, चहा पाजला, काय काम आहे, कामही सांगितलं, आणि मग काम सांगितलं, तुमचं काम करीन, मला माहिती आहे तुम्ही मत दिलं नाही म्हणून तरी आता आली नाही तुमची। त्यांना सांगावं लागेल की तुम्ही आमदार आहात, कमीत कमी संविधान तर तुम्ही निश्चितच वाचलं असेल, अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून। बाबासाहेबांचं निर्मित आहे म्हणून तुम्ही काही बाजूला ठेवलं नसेल, तुमच्याकडून तर अपेक्षा आहे, आता ते कोणी निर्माण केलं म्हणण्यापेक्षा संविधान तुम्ही वाचलं असेल। आणि मग बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधान असं म्हणतं की उमेदवार पक्षाचा असू शकतो, परंतु निर्वाचित झाल्यावर तो त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी होतो। तो फक्त ज्यांनी मत दिलं त्यांचा प्रतिनिधी होतो का, त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी होतो। मी तुम्हाला मत दिलं की दिलं नाही तुम्हाला कसं माहीत, मला माहीत नाही, मी आता तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला दिलं नाही, कधी देणार आहे, दिलं नाही देणार। तुमच्याकडे मी आलो की तुम्ही नाहीला जाणे, माझ्या मताने माझा उमेदवार नाही निवडून आला, तुम्ही निवडून आले, मला असं वाटलं की तुम्हाला संविधान कळलं असावं, आणि कळलं असावं म्हणून तुम्ही माझंही प्रतिनिधित्व करता माझी इच्छा नसता, म्हणून तुमच्याकडे आलो। आणि आता मी तुम्हाला विनंती करतो की कृपा करून तुम्ही प्रश्न मांडू नका, कारण तुम्ही माझे प्रतिनिधीच नाही, तुम्ही माझा प्रश्न का मांडावा, तुम्ही माझे प्रतिनिधी जर नसाल तर तुम्ही माझे प्रश्न का मांडावा। का असं होतं, असं एवढ्याच करता होतं की सामान्य माणसाने संविधान समजून घेतलं, सामान्य माणसाने संविधान समजून घेतलं। मी थोडंफार वाचलं होतं म्हणून गडकरींशी बोलू शकलो, गडकरींशी बोलू शकलो, नाही तर गडकरींचे आभार मानून परत आलो असतो की तुम्ही प्रश्न मांडता, फार आनंदाची बाब आहे, मांडता तुम्ही प्रश्न, आणि हे ऐकून घेऊन तुम्ही तुम्हाला मत दिलं, आलो असतो की नसतो आलो। हे सगळं का होतं, कारण आपण काही विषय, आम्ही बोधगयेचा काल विषय निघाला तर मला विचारत होतो, बोधगयेमध्ये राज्यसभेमध्ये आपले जेवढे खासदार आहेत, आंबेडकरी खासदार नाही आहे, त्यावेळी रामदास आठवले राज्यसभेतच होते, आज कुठे आहेत राज्यसभेत, लोकसभेत कुठे आहेत, राज्यसभेत। त्यावेळी एक खासदार शोधत होतो आम्ही, जो खासदार बोधगयेच्या प्रश्नावर राज्यसभेमध्ये प्रस्ताव मांडेल, कारण लोकसभा संसदही बोधगया ऍक्ट बदलू शकते हे प्रावधान आहे संविधानात, आणि ते राज्यसभेच्या माध्यमातून एक खासदार नाही मिळाला आम्हाला, गेलो सगळ्यांकडे, नाही मिळालं, अपयश आहे आमचं। त्यामुळे या परिस्थितीमध्ये आम्ही स्वतंत्र झालो का, हा आमच्या पुढे प्रश्न आहे, आणि मग हा प्रश्न या मासिकाच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे। ज्यांच्यावर संविधान राबवण्याचं दायित्व होतं त्यांनी गेल्या 75 वर्षामध्ये संविधान प्रामाणिकपणे राबवलं नाही, ज्यांच्यावर त्यांच्या प्रतिनिधींनी संविधान प्रामाणिकपणे राबवावं याकरता नियंत्रण ठेवण्याचं दायित्व होतं, त्या मतदारांनी आपलं दायित्व निभावलेलं नाही, त्या लोकांनी आपलं दायित्व निभावलेलं नाही। कधी कधी काय म्हणतात, आता म्हणजे आपण लोक मत अभी पेट से नहीं पेटी से आता है, राजा कहाँ से आता है, पेट से नहीं आता, पेटी से आता है, परंतु पेट असो की पेटी असो, पेटी से आता है। आणि मग कधी कधी असंही म्हणतात, कधी राजा यथा राजा तथा प्रजा, आता उलट झालं ना, लोक यथा प्रजा तसा जर लोक जर नालायक असतील तर त्यांचा राजा महानालायक पाहिजे की नाही, त्याच्याशिवाय तो राजा होऊ शकतो का, त्याच्याशिवाय तो राजा होऊ शकतो का। मग आमचे राज्यकर्ते जर नालायक असतील तर त्याच्याकरता दोषी कोण, त्याच्याकरता दोषी कोण, कारण संविधानाची उद्देशिका म्हणते आम्ही भारताचे लोक, इथून सुरुवात झालेली आहे संविधानाची उद्देशिका। मी डॉक्टर आंबेडकर या संविधान लिहितो असं म्हटलेलं आहे का,
गांधींनी संविधान लिहितो असं म्हटलेलं आहे का? नेत्याचं नाव आहे का? कोणाचं नाव आहे? लोकांचं नाव आहे ना. आणि मग हा अंक त्या लोकांना हे सांगण्याकरता आहे की जर तुम्ही गुलाम आहात, शेवट याचा माझ्या संपादकीचा शेवट कसा आहे, कसा शेवट आहे की एज्युकेट अँड ऑर्गनाइज हा शेवट आहे. आजही जर सामान्य मतदार आपल्या सत्सद विवेक बुद्धीने मत देण्यासाठी जर शिक्षित झाला, प्रबोधित झाला, तर योग्य प्रतिनिधी निवडले जाऊ शकतात जे संविधानाशी प्रामाणिक असतील. या देशात स्वातंत्र्यासाठी हिंसक आंदोलन झालं नाही. स्वातंत्र्याचं आंदोलनही अहिंसक होतं. बाबासाहेबांचं संविधानही हिंसक आंदोलनाची मार्ग सांगत नाही. बाबासाहेबांचं संविधाने आम्हाला लोकशाही आणि संविधानाने आंदोलन करण्याची अनुमती देतो. अंतिमतः हे आंदोलन जनप्रबोधनाचं आंदोलन आहे. आणि मग धम्मघोष मासिक हे जनप्रबोधनाचं माध्यम म्हणून कार्य करू इच्छितो. आपण सर्वांनी या मासिकाला आतापर्यंत सहाय्य केलं, पुढेही सहाय्य मिळेल. कारण या समाजावर डॉक्टर आंबेडकरांचा विश्वास होता, या समाजावर आमचा विश्वास आहे, या समाजावर वंदना संघाचा विश्वास आहे की हे मासिक आर्थिक संसाधनं आणि बौद्धिक संसाधनं याच्या नावावर कधीही बंद होणार नाही असा या समाजावर वंदना संघाचा विश्वास आहे. म्हणून हा मासिकाचा उपक्रम सुरू आहे. धन्यवाद.